वावळाचे तुम्हाला दोघांना पण सोबत वावळाचं. बरं बाई. हो ठीक आहे का? हो 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 थांबा. मला पण वावळायचं, मला पण वावळायचं. थांब. हे घेता येतात. हं. आई बाबा आशीर्वाद द्या मला. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. उठ बेटा उठ 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 उठ. बाबा तुम्हाला बी. हा बेटा उठ 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 पिंट्या उठ. आई मला पण दे आशीर्वाद. बाबा मला बी आशीर्वाद द्या तुम्ही. बरं हो आमचा आशीर्वाद तुमच्यासोबतच आहे नेहमी. हो बेटा आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहे. असे सुखी राहा हुशार राहा. मग असं खूप स्वयंपाक काय करू राहिले आज तू खायला? मी आज पुरणपोळी करू राहिले. काय दुसरं करायचं काही तुम्हाला? गुलाबजाम गिंबू करायचे का? असं बी नैवेद्य देण्याचे आज तर पुरणपोळी करण्याचे. तर मग नैवेद्य करतो पुरणपोळी करू. तुम्हाला जर काही खायचं असलं नवीन तर ते बनवूया. नाही 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 पुरणपोळीच बनव. लेडीसांना पुरणपोळीच नाही खाल्ली. मस्त त्या ह्याची पुरणपोळी बनव. मस्त कांदा भजी बनव. मस्त मस्त काहीतरी मस्त मस्त स्वयंपाक बनव बरं. मस्त आमटी बनवतो ह्याची. अरे किचनमध्ये मांजर घुसली का? भांड्याचा आवाज येऊ राहिला ना ग? का ग श्रुती? हो हो आई मांजरच वाटतं. आवाज येऊ राहिला भांड्याचा. बरं चल बरं बेटा आपण मस्त पुरणपोळीचं बेत बनवूया. चल मला मदत कर थोडी. हो आई चल चल चल. चला मग मित्रांनो आज गुरुपौर्णिमेनिमित्त मस्त पुरणपोळीचा बेत बनवूया. तोपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. चला पटापट सबस्क्राईब करून टाका आणि लाईक मारून टाका. चला पटापटा. चल सकू मी येतो तोपर्यंत वावरात चक्कर मारून. हा हो जा जा. अरे राजेश दादा कुठे गेला होता रे सकाळचा? कुठे नाही मी वावरातून चक्कर मारून आलो. घरीच मी. असं असं चल आम्ही पण चाललो वावरात मग. हाव का? मी आत्ताच आलो. बरं जा मग तुम्ही बसतो घरी जरसा. हाव हाव चल. आई बाबा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हाय का तुला पण लक्षात? मी विचार करत होतो हा कुठे गेला कुठे गेला म्हणून. याला लक्ष नाही का? नाही बाबा मला लक्ष आहे पण तुम्ही घरी नव्हते ना सकाळी. सकाळीच मी उठून गेलतो वावरात आणि मग आता आलो ना तुम्हाला शुभेच्छा द्यायला गुरुपौर्णिमेच्या. हाय ना माझ्या लक्षात. असं असं पाया पडतो बाबा. हा उठ 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 आई. हा बाप्पा राजेश उठ उठ आशीर्वाद दे. तुझ्या मागं माझा आशीर्वाद आहे. उठ चल मग राजेश येतो मी वावर चक्कर मारून. हो बाबा या. पिंट्या चल सुट्टी तुला चल वावरात. चल माझ्यासोबत. हो बाबा चल. आपण मस्त स्वयंपाक करू पुरणपोळीचा. तुम्हाला कांदा बिंदा कापून दे आणि मी डाळ बीळ लावून देते कुकरमध्ये आणि पुरण करून मी मस्त पोळ्या करून देते. आणि तू भाज्याची तयारी करून घे कांदा कापून. काय कांदा लसूण. हो आई हो चल. राजेश बेटा बस तू. आम्ही ना आत्ता स्वयंपाक तयार करतो पुरणपोळीचा. हा आई हो करा करा स्वयंपाक. वाव मला तर खूप आवडते पुरणपोळी. खूप दिवस झाले मी पुरणपोळीच खाल्लेली नाही. हा बेटा ठीक आहे बसतो. मी पुढच्या रूम मध्ये बसतो मग सोप्यावर. मला कांदा भजी करणार आहे का आई तुम्ही? हो बेटा कांदा भजी खायची तुला? कांदा भजी करूया. तसं तर मी साधीच भजी करणार होते. ठीक आहे कांदा भजी करा मग आई. हो हो मग कांदा भजी झाले. मी हॉलमध्ये बसलेलो आहे तेव्हा मला मग आवाज द्या खायला. मला खूप दिवसानं कांदा भजी खायची. खूप तोंडाला पाणी सुटलं भजीचं नाव ऐकून. बरं बरं ठीक आहे बेटा चल. हो अरे मी चल. अरे बापरे हे ताटबीट काढलेले कोणतं गुरुपौर्णिमेच्या ताटबीट ओवळणं झालं वाटतं. बरं झालं माझ्या आईनं मला लक्ष करून दिलं गुरुपौर्णिमा आहे म्हणून बाबाला शुभेच्छा दे म्हणून. नाही तर मला काय ध्यान नव्हतं बाबा गुरुपौर्णिमेचं. आईचा फोन आला म्हणून कळालं बाबा मला. बेटा दमणी काप बरं हाताला घेऊन चाकू लावून. हो आई नाही लावत हाताला दमणीच कापते. नाही कसं तुला सवय नाही ना आता अशी कामाची म्हणून म्हणते अगं. हो आई बरोबर आहे तुझं. कुठे चालली ना मग कुठे नाही चंदाबाई चालले होते घरी. काय म्हणता बोला. काही नाही अशीच चालली तू दिसली म्हणून म्हणलं कुठे चालली बुवा. काही नाही. का हो आज गुरुपौर्णिमा आहे ना? हा मग काय झालं मग कुठे जाणार नाही का मंदिरात दर्शनाला? मंदिरात दर्शनाला ना जाऊ म्हटलं होतं पण नाही गेले. कॅन्सल झालं. घरीच पूजापाती केली. गुरुपौर्णिमा घरी साजरी केली आणि आता काय पुरणपोळी स्वयंपाक करायचा नैवेद्य दाखवायचा झालं काय मग. हो बरोबर आहे. आणि काय मोठ्या माणसाचे पाया पडले बाया दुसरं काय. असं का? हो बरं येऊ का मग स्वयंपाक करायचा घ्यायचा पुरणपोळीचा. हो बाय जाय ये बाई पिया. हो बाई बोल ना काय. हे भजी तयार झाले जाय. राजे दादाला एक प्लेट भजी नेऊन दे बरं जाय. तो म्हणला होता ना मला कांदा भजी झाले की सांग म्हणून. जाय बरं. हो बाई दे नेऊन लेकराला जाय. हो दे. थँक्यू
प्रिया वेलकम राजेश दादा. तू बनवले आहे का भाजी? हो दादा मीच बनवली. वाव खूप छान झाले हा, मस्त झाले. हो का, थँक्यू. खाऊ का पोटभर? हा हो जातो. मी काय म्हणते, मी बोलतो सगळ्यांना जेवायला, मग सगळं जेवून घेईल. नैवेद्य ठेवला देवाजवळ, आता वाढून दे ताटत काय. हो आहे जातो मी, ताट बनवून ठेवतो तोपर्यंत. जा बोलू ना सगळ्यांना. बरं जातीन बोलून ते. हा आज ना भजे मस्त प्रियाच्या हाताने बनवलेले बरं का. वाव म्हणून टेस्टी वाटतं भजे. मस्त हा मस्त बेटा मस्त. छान चव आहे तुझ्या हाताला मस्त. हो का बाबा थँक्यू. हो मस्त झालं पण स्वयंपाक, पुरणपोळी खूप दिवसांना खायला भेटली ना. अरे राजेश कुठे गेला? राजेशला बोलवा ना. हो कुठे गेला काय की, आता हॉलमध्ये होता. कुठे गेला काय की, आवाज दिला तर काही आलाच नाही. त्याला भूक पण नसेल ना दादाला, त्याने भजे खाल्ले होते तर. हो हा आला. कुठे गेला होता रे जेवून घ्यायचं तर राजेश? कुठे नाही, इथं फेरफटके मारायला गेलो होतो बाहेर गेलीत. मला काही भूक पण नव्हती एवढी म्हणून. चला दे आता वाढून दे, खातो. तुझ्यासोबत कसं थोडं सगळ्यांसोबत जरा गोड लागतं ना, जेवण जास्त जातं. हो बस बस. मस्त झाले हा स्वयंपाक, मस्त पुरणपोळी. वाव एकच नंबर. भजे माहिती कोणा केले? हो माहिती ना, पियाने केले ना भजे, सांगितले मला तिनं. खूपच छान झाले भजे तर, खूपच छान. वाव एकच नंबर. मी तर खूप दिवसांना असं स्वयंपाक खातोय, खूप दिवसांना. खूपच दिवस झाले मला असं जेवायलाच भेटलं नाही. आज पहिल्यांदा खातोय. हो करेन, तू इथे आई तुला करून खाऊ घालत नव्हती करे पुरणपोळीचं स्वयंपाक आणि अजून नवीन नवीन पदार्थ. हा म्हणा तसं, पण तो आईला काही येत नव्हतं, स्वयंपाक येत नव्हता, पाणी येत नव्हतं, काहीच येत नव्हतं. स्वयंपाक पाण्याचं नावच घेऊ म्हणत नव्हती. तुला तसंच आहे का रे? हो नाही येत माझ्या आईला, अजून पण नाही येत. कधी शिकती? अजून मी शिकलीच नाही का? तेव्हा बी असंच करत होती, हे येत नाही ते येत नाही. हो बाबा नाही ना, माझ्या अजून बी येत नाही स्वयंपाक चांगला. असं का रे? मग सणासुदीला काय करते तू आई? असंच करते, काही पण भाजी पोळीच करते, काही नाही करत. असं बघ तुझी ही आई कशी छान छान स्वयंपाक करते बघ. असं स्वयंपाक आला पाहिजे की नाही बरं काय? हो बाबा खूपच छान, आईच्या हाताला खूपच छान चव आहे मस्त. पा माझ्या देखत नाही आईची बुराई करून राहिले. मला काय चांगलं वाटू राहिलं की बिलकुल नाही. पण यांच्या देखत मी काही म्हणणार नाही आता. मला काही म्हणता येत नाही ना, माझ्या आईला वाईट बोलू राहिले सगळे सगळे. हो पिंटीच्या बाप्पा त्याला वाईट वाटेल ना, त्याच्या आईला असं नका बोलू ना. कशाला विषय काढू राहिले त्याची देखत? काय नाही त्यात, जे खरं आहे ते सांगितलं मी. त्याला का माहित नाही का नाही येत त्याच्या आईला काही तर नाही येत. बसा चुप, वाईट वाटत असतं लेकरायला आईबद्दल काही बोललं तर. पण मित्रांनो कसं बोलतात माझ्या आईबद्दल माझ्या समोरच. वाटत पण नाही यांना काही, मला काही वाटण का नाही म्हणून. चला आता मी तरी काय म्हणणार आहे मित्रांनो. चला आपल्या व्हिडिओला पटापट जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून टाका बरं पटापट. चला.